मित्रांनो, आज आपण आलोय वांडेकर सरांच्या बागेमध्ये, जे मौजला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मौज गाव आहे. तर त्यांचा बाग मागच्या वर्षी खूप चांगला फुटलेला होता. हार्वेस्टिंग पण लवकर झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण हार्वेस्टिंग होऊन गेला होता आणि मागच्या वर्षी जवळपास एक 70-80 टनाच्या आसपास माल निघाला. ते एक 1600 झाडं आहे, 1400 झाडं फुटले होते मागच्या वर्षी. यावर्षी त्यांचा बाग माझ्या मते तर चांगला फुटला आहे. त्यांचंही मत आपण जाणून घ्यावं आणि कसा फुटला आहे, यावर्षी काय विशेष केलं होतं का त्यांनी, आणि ताण किती प्रकारे कसा बसला होता, याची एक माहिती थोडक्यात माहिती घेऊ त्यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव श्रीकांत शिदोरे आणि ही बाग पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्ह्यात आहे. आता आमचे 1600 झाडं आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनानुसार आमचं जे शेड्यूल सर जसं सांगतायत तसं चालू आहे. आता आमचं बाग आम्ही एक साधारण 20 मेच्या एक दिवस मागं पुढं असं आपण याला सोडली होती, तानवर सोडली होती. म्हणजे ऍक्च्युली आणि आमची बरडी जमीन असल्यामुळं थोडा ताण जास्त बसतो. त्याच्यामुळे मग मध्ये एकदा पाऊस पण झाला तर त्यांनी थोडा ताण गेला होता, पण परत ताणावर आलं, बाग व्यवस्थित ताणावर आला. आणि ह्या वर्षी चांगला ताणावर व्यवस्थित आल्यामुळं आणि आम्ही त्याच्या आधी बी खत व्यवस्थापन चांगलं केल्यामुळं आणि बाग लवकर तुटल्यामुळे, लवकर हार्वेस्टिंग झाल्यामुळे बाग व्यवस्थित राहिली, हिरवीगार दिसत होती. आणि आता साधारण 1 तारखेला आम्ही झाडं जळू नये म्हणून हे जे फळ आहे, थोडंसं पाणी सोडलं होतं. मी जे बघितलंय आता सध्याचे जे फळ सेटिंग झाली बाकी इकडे, फळाची खूप पिवळसर फळ आहे किंवा खूप छोटी फळं आहे. नाही तर आपले जे इथे मला दिसते डार्क हिरवे एकदम, हे बघा एकदम डार्क आणि मोठे झालेले आहे बऱ्यापैकी. म्हणजे आता हे गळण्याच्या मापातून गेले जवळपास. तर हे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की हे कशामुळे लवकर झालंय, काय त्याला विशेष तुम्ही केलंय? आता आपण पहिलं तर बाग फुटल्यानंतर पहिल्यांदा ताबुलीचा स्प्रे घेतला होता. ताबुली नावाचं औषध येतं, त्याचा स्प्रे घेतला. त्याच्यानंतर वन टाइम बाग आपला सगळा व्यवस्थित फुटला आणि नंतर एक 8 दिवसात सेटिंग चालू झाली. सेटिंग चालू झाल्यानंतर आपण 19-19चे 2 डोस आणि नंतर 12-61चा 1 डोस असे आपले डोस कम्प्लीट झाले. वॉटर सोल्युबल तुम्ही दिले, वॉटर सोल्युबल दिलेलं. त्याच्यामुळे फळांची क्वालिटी चांगली. ह्युमिक ऍसिड वगैरे सोडलं? नाही, ह्युमिक नव्हतं सोडलं. ठीक आहे, आपण आता पुढे सोडणार आहे. हा, बरोबर, मुळ्याच्या वाढीसाठी. आणि मला एक सांगा, आता जे हिरवा पाला म्हणजे आता असं बघितलं